येरवडा मनोरुग्णालय. मनोरुग्णालयातील रुग्णांची जीवन आणि दैनंदिन दिनचर्या. प्रतिनिधी सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड. मनोरुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे जीवन हे सामान्य नागरिकांच्या जीवनापेक्षा वेगळे असते. मानसिक आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णांना योग्य औषध उपचार, समुपदेशन आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचे काम मनोरुग्णालयात केले जाते. रुग्णांच्या दिवसाची सुरुवात सकाळच्या स्वच्छता, व्यायाम आणि नाश्त्याने होते. त्यानंतर डॉक्टरांकडून तपासणी, औषधांचे सेवन तसेच मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन सत्रे आयोजित केले जातात. अनेक मनोरुग्णालयामध्ये रुग्णांच्या मानसिक आरोग्यात सुधारणा व्हावी यासाठी योग, ध्यान, चित्रकला, संगीत आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रम राबवले जातात. दुपारच्या जेवणानंतर विश्रांती दिली जाते. संध्याकाळी फेरफटका, गट चर्चा आणि इतर सामाजिक उपक्रमाद्वारे रुग्णांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. नमस्कार. दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की ज्या ठिकाणी मनोरुग्णांची सेवा, मनोरुग्णांची ट्रीटमेंट, जे काही त्यांची व्यवस्था या ठिकाणी होते ते ठिकाण म्हणजे येरवाड्यामधलं मनोरुग्णालय हॉस्पिटल. या ठिकाणी आपण आहोत. या ठिकाणी जे रुग्णांची संख्या आहे ती जवळपास 1000च्या वर आहे. आपल्या एखाद्या घरामध्ये एखादा मनोरुग्ण असेल तर त्या कुटुंबाला जो काही त्रास सहन करावा लागतो त्याच्यापेक्षा कैक पटीने म्हणजे जवळपास 1000-2000 जर मनोरुग्ण हे या ठिकाणी सांभाळ करत असतील, त्यांना या ठिकाणी त्यांची व्यवस्था करत असतील आईवडिलांप्रमाणे, तर त्यांची सुद्धा व्यवस्था प्रशासन कशा पद्धतीनं करते, त्यांना कशा पद्धतीनं सेवा पुरवते, कारण की प्रत्येक गोष्ट त्यांना मिळवावी लागते, कागदोपत्री पाठपुरावा करून मिळवावी लागते. त्याचप्रमाणे त्यांना काय अडीअडचणी निर्माण होतात ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आज आपण या ठिकाणी ज्या मनोरुग्णालयात आलेलो आहोत या ठिकाणी समाजसेविका अधीक्षक भोसले मॅडम आपल्या बरोबर आहेत. मॅडम, काय सांगाल? आपण या ठिकाणी समाजसेविका अधीक्षक आहात. या ठिकाणी रुग्णांची संख्या किती आहे आणि कशा पद्धतीने त्यांचा उदरनिर्वाह, यांचं जीवन या ठिकाणी आहे ते थोडक्यात तुम्ही आम्हाला, आमच्या दैनिक राज्य लोकतंत्रच्या प्रेक्षकांना थोडक्यात तुम्ही सांगा. नमस्कार सर. माझं नाव रोहिणी भोसले. मगाशी सांगितल्याप्रमाणेच आपल्याकडे साधारण 2500च्या आसपास रुग्णाची संख्या, म्हणजे आपल्याकडे बेस्ट स्ट्रेंथ आहे, आपण तेवढे रुग्ण ॲडमिट करू शकतो. पण सध्याला कालची टोटल बघायला गेलं तर 1000च्या आसपास आहे. आमच्याकडे साधारण पश्चिम महाराष्ट्र आणि मंगळवेढा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील रुग्ण आपल्याकडे ॲडमिटला येतात किंवा रुग्ण उपचारासाठी येतात. तिथले सगळे जेवढे काही जिल्हाज आहेत, जेवढे काही तालुका आहेत, तेवढे काही गाव पातळीतले पाड्यावस्त्यावरचे रुग्ण आपल्याकडे इथे उपचारासाठी येतात. पण आपलं मानसिक आरोग्य कायदा 2017 अन्वये आपण हे सर्व काही कामकाज करतो. तर ह्या कायद्यानुसार आता असं झालेलं आहे की जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी म्हणजे संपूर्ण भारतातले कोणतेही मनोरुग्ण आपल्या या रुग्णालयामध्ये ट्रीटमेंट घेऊ शकतात, म्हणजे आपण अडवू शकत नाही. आणि आत्ताचे जे अधीक्षक आहेत, माननीय अधीक्षक आहेत, त्यांचा तर पहिला प्रोटोकॉल हाच असतो की आधी उपचार चालू करा आणि पुढे त्याचा आपण शहानिशा करूया. तो कुठून आला, कसा आला, काय काय झालं त्याचं, किंवा त्याच्या बाबतीमध्ये काय करता येईल वगैरे. म्हणजे आमच्याकडे एकच आहे पहिल्यांदा की आधी आपण त्याला उपचार करायचे. आमच्याकडे जे रुग्ण येतात ते जास्तीत जास्त बिलो पॉवर्टी लाईनचे, म्हणजे गरीब उत्पन्नाचा दाखला घेतला तर म्हटलं तर 30,000 ते 50,000च्या खाली असलेले, म्हणजे जे शेतमजूर असतात किंवा मग काही बिगारी कामकाज करणारे असतात किंवा आपले मिस्त्री, गौंडी वगैरे असतात, वाड्यावस्त्यांवरती राहणारे असतात, असे रुग्ण जे असतात त्या रुग्ण इथे जास्त करून उपचार करायला येतात. आपल्याकडे फ्रीमध्ये उपचार होतो. औषधोपचार, खाण्याचा, जेवण, राहण्याचा खर्च, औषधांचा खर्च, जे काही त्यांच्यावरती उपचार केले जातात, म्हणजे ECT आहे किंवा काही वैद्यकीय, म्हणजे मानसिक आजाराबरोबर शारीरिक आजाराचे सुद्धा जे काही उपचार आहेत ते आपल्याकडे केले जातात आणि होतात. आता मानसिक आजाराकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन सर्वांना माहितीच आहे की एक कलंक म्हणूनच बघितला जातो. त्यामुळे लगेच नातेवाईक आपल्याकडे ॲडमिट करायला येत नाहीत.
त्याआधी देवऋषी जे काही महाराज लोक असतात, दर्गा, मंदिरं, त्यांची जी काही श्रद्धा अंधश्रद्धा म्हणता येईल त्याप्रमाणे त्यांच्यावरती आधी सगळे उपचार केले त्यांच्या पद्धतीचे उपचार केले जातात आणि मग तो आजार बळावतो आणि मग नंतर नाही बाबा आता काही शक्य नाही आम्हाला सांभाळणं करून ते इथे आणतात. पण आम्ही हार मानत नाही. कोणताही कर्मचारी अधिकारी असू दे आमच्या रुग्णालयाचे, आम्ही हार मानत नाही. त्या पेशंटला ॲडमिट करून घेतो. इतक्या विचित्र अवस्थेमध्ये असतात सर, तुम्हाला सांगते पेशंट. म्हणजे अंगावर धावून येणारे असतात, म्हणजे अंगावर कपडे न ठेवणारे पण असतात, कचरा गोळा करणारे असतात, दारूचं किंवा गांजाचं व्यसन लागलेले असतात. म्हणजे अतिशय खालच्या वाईट परिस्थितीमध्ये असतात. असे रुग्ण शेवटी आमच्याकडे आणतात की आता नातेवाईकांना सांभाळणं होत नाहीये म्हणून. पण आम्ही त्यांना स्वीकारतो आणि सांगण्यास मला आनंदही वाटतो की साधारण 2 ते 3 दिवसामध्ये पेशंट तो थोडासा स्टेबल होतो. कव्हर होतो. पूर्ण बरा होतो मी असं म्हणणार नाही, थोडासा स्टेबल होतो. स्टेबल होतो म्हणजे कसा होतो की तो थोडासा म्हणजे स्वतःच्याबद्दल बोलायला लागतो की त्याला काय होत होतं, काय नाही. मग त्याच्यानंतर मग आम्ही नातेवाईकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून मग त्याची हिस्ट्री जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की पेशंट जे सांगतो ते खरं आहे, ते नातेवाईक सांगतात ते खरं आहे, ते थोडंसं आम्ही टॅली करण्याचा प्रयत्न करतो. कारण की नातेवाईकांनी दिलेली हिस्ट्री म्हणजे त्याची जी माहिती आहे, पूर्व इतिहास आहे, ते सुद्धा आम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं असतं आणि पेशंट जे सांगतो ते सुद्धा जाणून घेणं खूप गरजेचं असतं. कारण की उपचारासाठी खूप महत्त्वाचं असतं ते. हे करता करता रुग्णाबरोबर आम्ही सतत काउन्सिलिंगचे सेशन चालू ठेवतो. म्हणजे रुग्ण बरा होण्यासाठी आणि उभा राहण्यासाठी त्याला स्वतःला जेवढे प्रयत्न करावे लागतात तेवढे प्रशासनालाही करावे लागतात. त्यासाठी माननीय प्रशासनाने आपल्याकडे अशी विविध पदं पण निर्माण केलेली आहेत की ती समुपदेशनाच्या द्वारे रुग्णाला उभं करता येईल. राईट. तर त्याच्यामध्ये आमचं एक डिपार्टमेंट आहे समाजसेवा अधीक्षक आणि एक डिपार्टमेंट आहे व्यवसाय उपचार तज्ज्ञ विभाग. आता समाजसेवा अधीक्षक डिपार्टमेंट काय करतं तर रुग्णाचं ॲडमिशन टू डिस्चार्जची ही सगळी प्रोसिजर करतं. म्हणजे रुग्ण पुनर्वसन होण्यासाठी आमचा एकच फंडा असतो, म्हणजे एकच महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे त्याचं कुटुंब आणि त्याचं समुपदेशन त्याचं पुनर्वसन कुठे व्हायला पाहिजे, कुटुंबामध्येच व्हायला पाहिजे. कारण की कुटुंब ही त्याची पहिली प्रायोरिटी आहे. आमचा हाच उद्देश असतो आणि कुटुंबामध्ये राहण्यायोग्य त्याला करण्यासाठी म्हणून व्यवसाय उपचार तज्ज्ञ विभाग प्रयत्न करत असतात. म्हणजे छोटे मोठे काम त्याला जे आवडतात, त्याला जे करता येतात त्या कामाची ओळख त्याला करून देणं, ते काम त्याच्याकडून करून घेणं, म्हणजे त्याला प्रशिक्षण देणं. आणि हे करता करता मग त्यालाही थोडंसं वाटायला लागतं की बाबा मी हे बाहेर जाऊन करू शकतो. म्हणजे त्याला झेपेल तेवढंच, त्याच्या व्यतिरिक्त आपण काम नाही देत त्याला. आणि हे त्याला ट्रेनिंग दिल्यानंतर म्हणजे थोडक्यात काय तर फाईल मेकिंग आहे, परत पणत्या वगैरे ज्या सीझनल ॲक्टिव्हिटीज असतात, LED माळा, आकाशकंदील, राख्या बनवणं वगैरे, हे पण आपण त्या पेशंट्सच्याकडून करून घेतो. म्हणजे त्यांच्या उपजत कलांना थोडंसं वाव देण्याचा प्रयत्न करतो. एखादा रुग्ण ज्या वेळेला आपल्याकडे सहभागी होतो आपल्या रुग्णालयामध्ये, तर त्याला साधारणतः किती दिवसामध्ये तो कव्हर होऊन बाहेर पडू शकतो साधारणतः, त्याची काय कालावधी आहे? हो, मानसिक आजाराचं असं आहे की तुम्ही औषधोपचार जर वेळेवरती दिले ना तर तो स्टेबल असतो. औषधोपचार जर चुकले ना तर मग तो बिघडतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपल्या सिंपल भाषेमध्ये डायबिटीस आणि TB कसं तुम्हाला लाईफलॉंग घ्यावं लागतं ना, तसाच पद्धतीचा हा मानसिक आजार आहे. 15 वर्षाचा त्याचा हे आहे, शरीराचाही त्रास आहे आणि मनाचा पण त्रास आहे. आणि बाकीचे जे पेशंट असतात ते साधारण उपचाराला प्रतिसाद देतात त्याच्याप्रमाणे त्याला लवकरात लवकर म्हटलं तरी फार तरी 1 महिना म्हणेल. कंप्लीट बरा नाही होणार, पण त्याचे स्वतः सगळं तो करू शकेल इतपत तरी तो बरा होणार, तेवढी आम्ही गॅरंटी देऊ शकतो. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत रुग्णालयातल्या, तुम्हाला बऱ्याच गोष्टींच्या समस्या तुम्हाला आहेत की बाबा रुग्णांची व्यवस्था त्या ठिकाणी करणं, त्यांना अनेक गोष्टी लागतात. जसं घरामध्ये लागतं पुरुषांना, महिलांना जसं लागतं, मुलांना जसं लागतं, तसं तुम्ही यांना या ठिकाणी लहान मुलाप्रमाणे या ठिकाणी सांभाळताय. प्रशासनाकडून आपल्याला सगळ्या गोष्टीची पूर्तता होते का? तुम्हाला पाठपुरावा करावा लागतो सगळ्या गोष्टीचा, काय सांगाल यासाठी? आता याबद्दल म्हटलं तर माननीय अधीक्षक सरच बोलू शकतात. पण जितकं माझा अनुभव आहे तितकं मी बोलेन की जितकं रुग्णाला देता येईल तितकं रुग्णाला आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच. राहिला प्रश्न शासनाकडून मागण्याचा किंवा शासनाकडून पुरवठा होण्याचा, त्याच्याबद्दल मी नाही जास्त बोलू शकत. पण इतकं सांगेन की जे काही रुग्णांचं टाइम टेबल असतं म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचं जे काही त्यांना द्यावं लागतं ते सगळं प्रशासन पुरवतं. त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही की रुग्णाला हे मिळत नाही ते मिळत नाही.
काही गोष्टी दाखवल्या जातात त्या वेगळ्या असतात आणि मुळातल्या त्या वेगळ्या असतात. आता माझा अनुभव पाहता रुग्णाला सणवारानुसार सगळं खायला प्यायला मिळतं. उत्तम जेवण त्यांना मिळतं. नाश्ता, जेवण त्या पद्धतीनेच मिळतं, की ज्या पद्धतीने आपण घरी खातो. आठवड्यातून एकदा चिकन मिळतं. 2 दिवस अंडा करी असते. जे पेशंट नॉन-व्हेज खात नाहीत, त्या पेशंटला व्हेजच्या पद्धतीने पण ते नॉन-व्हेजचं जितकं वजन असेल किंवा न्यूट्रिशन असेल, त्याप्रमाणे त्यांना त्या पद्धतीचं व्हेजचं जेवण त्याच दिवशी दिलं जातं. म्हणजे असं नाही की भेदभाव केला जातो. ज्या रुग्णांना वजन कमी आहे, त्यांना हिमोग्लोबिन कमी आहे, त्यांना एक्स्ट्रा डाएट दिलं जातं, फळं दिली जातात. मग असं हे सगळं जर रुटीनली चालू असेल, तर त्यांना कमी कुठे? हाही मुद्दा येतो. राहिला प्रश्न औषधांचा, औषधंसुद्धा वेळेवरती मिळतात. सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळतात. आता मी या ठिकाणी काम करते, मी हे पाहते म्हणून मी बोलते. आता राहिला प्रश्न माननीय अधीक्षक सरांचा, त्यांचा एकच मोटो असतो, की बाबा रुग्ण आधी बघा, मग बाकीच्या गोष्टी. तुम्हाला जे हवे ते मला सांगा, मी तुम्हाला पुरवतो. आम्ही कधीही अडचण घेऊन त्यांच्याकडे गेलो, तर ते पहिल्यांदा ते पुरवतात आणि मग म्हणतात जा. म्हणजे अडचणी कुठे येतात? कधी-कधी लॅब टेस्टिंग्स असतात, हे असतात, ते असतात. पण ते लगेच ते सोय करून देतात. पण तेही तिथेही अडत नाही. एखाद्या पेशंटचं ऑपरेशन असेल, की "सर बाबा तुम्ही त्या तिथल्या वरचे जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलून घेता का?" लगेच बोलतात. प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. म्हणजे असं कुठेही आत्तापर्यंत अडलेलं नाहीये. त्यामुळे असं मला तरी दिसलेलं नाही, की बाबा कुठेतरी काहीतरी हे कमी आहे, ते कमी आहे आता म्हणून. आपण मगाशी आपण सांगितलात की अनेक कुटुंबातले असे असतात की देवऋषी, दर्गा या ठिकाणी जाऊन ते अगोदर उपचार घेतात. तर या अशा लोकांसाठी आपण काय संदेश द्याल की बाबा कशा पद्धतीने त्यांनी हे केलं पाहिजे? आता मगाशी तुम्ही मला प्रश्न विचारला होतात, की काही अडचणी आहेत का? प्रशासनाकडून तर नाही आहेत, पण नातेवाईकांकडून काही अडचणी येतात. जेव्हा डिस्चार्जची वेळ येते ना, जेव्हा आम्ही नातेवाईकांना फोन करतो ना, तर खूप जण काय करतात, लोकप्रतिनिधींकडून फोन आणून हे करतात, की आम्हाला की डिस्चार्ज करू नकात वगैरे. पण माननीय लोकप्रतिनिधींना पण माहिती नसतं परिस्थिती काय असते ती. त्यावेळेस आम्ही जेव्हा त्यांना वापस फोन करतो, की जे कोणी लोकप्रतिनिधी असतील, की बाबा सर किंवा मॅडम असं अशी अडचण आहे, ॲक्च्युअल रुग्ण बरा आहे, पण नातेवाईक स्वीकारत नाही आहेत. मग ते सुद्धा थोडंसं आम्हाला कॉपरेट करतात, की नाही, नाही असं आहे का? ठीक आहे. मग मी त्यांना सांगतो. आता राहिला प्रश्न ऋषी जे काही दर्गा तिकडे ते जातात, म्हणजे अंधश्रद्धेच्या हिशोबाने जातात. जेव्हा ते पेशंटला घ्यायला येतात किंवा ॲडमिट करायला येतात, तेव्हाच आम्ही त्यांना समुपदेशन करतो. म्हणजे ॲडमिशनच्या वेळेस पण समुपदेशन करतो आणि डिस्चार्जच्या वेळेस पण समुपदेशन करतो. हा मार्ग नाही आहे. श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा ठेवू नका. हे सांगणं आमचं काम आहे. त्याचबरोबर जितकं होईल तितकं आम्ही पेशंट घरी गेल्यानंतर सुद्धा आम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, की रुग्ण कसा आहे, बरा आहे. त्याचा एक परिणाम असा होतो, की पेशंटच्या थोडा जरी बदल झाला तरी नातेवाईक आम्हाला सांगतात. मग आम्ही त्यांना सांगतो, की बाबा तुम्ही लगेच थांबू नका. येऊन आणून ॲडमिट करा, की त्याचे थोडेसे बदल झालेले दिसतायत, तर तुम्हालाही त्रास नको, पेशंटलाही त्रास नको, तुम्ही आणून ॲडमिट करा. आणतात नातेवाईक. आणि काही नातेवाईक मात्र रिस्पॉन्ड देतच नाहीत, की कारण की त्यांना ते रुग्ण नको असतात घरी. त्याचे काही रिझन्स सामाजिक असू शकतात, म्हणजे घटस्फोट आहे, आपलं जमीन जुमल्याचा असेल किंवा काही असू शकेल. अशी कारणं असतात, पण त्या कारणांना सुद्धा आता आम्ही मात साधारणतः देतो. आपल्या रुग्णालयामध्ये किती वयोमर्यादेचे रुग्ण आहेत या ठिकाणी? म्हणजे साधारणतः कशा पद्धतीने आहेत? लहान, मोठे, अ, तरुण, वयोवृद्ध? आहेत. आता नवीन मानसिक कायदा जो आलेला आहे 2017, त्याच्यामध्ये आता आपल्याला अल्पवयीन मुला-मुलींना सुद्धा आपल्याला उपचार द्यायचे आहेत. त्याच्यापैकी आता सध्याला ॲडमिट आहे. फक्त त्याच्यामध्ये अट एवढीच आहे, की केअरटेकरची सोय त्यांची करायची. म्हणजे त्यांना स्पेशली वेगळा ठेवायचं आहे. ठेवायचं. राईट. आणि वयोमर्यादा म्हटलं तर त्याची आता काहीतरी 17-18 वर्षाचा तो आता एकच लहान मुलगा आहे सध्याला, लहान वयाचा. आणि त्याच्यानंतर जे सगळे आहेत ते मिडलचे जास्त आहेत. 40 ते 50च्या आसपासचे जास्त आहेत. आणि 60च्या पुढचे जे आहेत ते थोडेसेच आहेत सध्याला रुग्ण. जे वयोवृद्ध आहेत त्यांना, ज्यांचे नातेवाईक अजूनही सापडलेले नाही आहेत किंवा नातेवाईक स्वीकारतच नाही आहेत. त्यांना आपण कुठे सोडू शकत नाही. मग त्यांची काळजी आम्ही घेतो. एक वॉर्ड आहे आमचा विक वॉर्ड म्हणून, त्या वॉर्डमध्ये आम्ही त्यांची काळजी घेतो. आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की मनोरुग्णांचं आयुष्य, जीवन, दिनचर्या कशा पद्धतीनं आहे. तर आपण ज्या मॅडम आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण त्यांची इथली जी व्यवस्था आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहणारच आहोत. दैनिक राज्य लोकतंत्रासाठी सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड.